श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्ताचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारच्या सेवेबद्दल माहिती घेणार आहोत. तर मलाही तेवढे काही माहिती नाही, म्हणजे माहिती आहे पण मी स्वामी सेवेत येऊन फक्त 1-2 वर्ष झाली असतील. तर जे मला माहिती आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा. तर गुरुवारची सेवा म्हणजे सकाळी उठून उंबरठ्याला, म्हणजे जरा घराचा दरवाजाचा जे चौकट असते त्याला हळदीचे आणि त्याच्यात तुम्ही गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल असं टाकू शकता. जर नसेल तर हळदीचे लेपन करा आणि नंतर मग स्वच्छ श्री स्वामी समर्थ महाराजांची जर मूर्ती असेल तर तिला अभिषेक करा. तुम्ही पाण्याने करू शकता किंवा जर पंचामृताने करणार असाल तर त्याने करा. आणि फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून अष्टगंध वगैरे जे तुम्ही स्वामींना लावता ते लावा. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना स्वच्छ कपडे पुसून घालायचे आहेत आणि स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजाचे स्वामी सारामृत जे आहे त्याचे पठण करणार आहेत. तुम्ही जर 21 अध्यायाचे म्हणजे एक पारायण करणार असाल तर तेही करू शकता किंवा 1 ते 3 म्हणजे दररोज 3 अध्यायाचे पठण करू शकता नित्यसेवेसारखे. आणि पारायणाचे पठण झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जाप करायचा आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याप्रमाणे जप करायचा आहे. तर आपण 1 माळही जप करू शकतो किंवा 11 माळही जप करू शकतो. तुम्हाला जर बसणे शक्य होत असेल तर, म्हणजे काही जर सकाळी कामे असतात, घरातली कामे नसतील तर तुम्ही 11 माळी जपही करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची सेवा करता तसे करू शकता. आणि स्वामीचे नामस्मरण झाल्यानंतर, जप झाल्यानंतर आपल्याला स्वामीचा तारक मंत्र जो आहे तो आपल्याला पठण करायचा. तो पण आपण एकदा किंवा 11 वेळेस करू शकतो. जर पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलमध्ये लावून आपण स्वामीसमोर बसायचं आहे. तो शांत चित्ताने ऐकत आणि आपल्या हातामध्ये छोटासा पाण्या घ्यायचा आहे आणि त्या पाण्या घेऊन बसायचं आहे. आणि तारक मंत्राचे पठण झाल्यानंतर आपल्याला ते पाणी घरात सर्वांना द्यायचं आहे. स्वामीची शक्ती आपल्याला कळून येईन. जर आपल्याला जर कोणाचं काही तब्येत वगैरे खराब असेल तर ते बरी व्हायला लागते. श्री स्वामी समर्थ महाराजाच्या तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे, ती आपण एकदा करून बघायला हवी. आणि माझ्यामुळे जर व्हिडिओमध्ये काही चुकीचे सांगण्यात आले असले त्यासाठी क्षमा. आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.